उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानंतर सूरज चव्हाणांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा। सुनील तटकरेंची माहिती। विधान भवन मारहाणीच्या प्रकरणी नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सोशल मीडियावरील बदनामी प्रकरणी अमृता फडणवीसांना पुणे सत्र न्यायालयाची नोटीस। आपलं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टात हजर होण्यासंदर्भात नोटीस। मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लॅन ठरला। मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवणार भाजपचा भर। तर मुंबई महापालिका जिंकणं सर्व आमदारांची जबाबदारी। आमदार प्रत्येक वॉर्डातील समस्या जाणून घेणार। 2006 मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरण। मुंबई हायकोर्टाकडून सर्व आरोपींची निर्दोष सुटका। 19 वर्षांनंतर आरोपींची निर्दोष सुटका। संजय शिरसाट, संजय गायकवाड, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम, अंजली दमानिया यांच्या टार्गेटवर या मंत्री आणि आमदारांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही। दमानियांचा थेट इशारा। संजय राऊतांकडून हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढाचा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतचा फोटो ट्विट। या फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची राऊतांनी केली मागणी। पहिल्याच दिवशी लोकसभेत विरोधकांचा गोंधळ। ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी। कामकाज सुरू होताच विरोधकांचा गोंधळ। कोचीहून येणारं एअर इंडियाचं विमान मुसळधार पावसात मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून घसरलं। सर्व प्रवासी सुरक्षित। सकाळी 9:27 घडली घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।